भुसावळ तालुक्यातील साक्री गावात 2 शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। या प्रकरणात आता एक मोठा खुलासा समोर आला असून पोलिसांनी 2 अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलंय। प्राथमिक तपासात यापैकी एक संशयितानेच दोन्ही मुलींना विहिरीत ढकलल्याचं निष्पन्न झालंय। लक्ष्मी अभय महाजन आणि नेव्या विजय चौधरी या 2 विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी जात असताना गावाजवळील एका विहिरीजवळ संशयितांनी त्यांना अडवले। त्यानंतर दोघींनाही विहिरीत ढकलण्यात आले। या दुर्दैवी घटनेत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले। या अमानवीय घटनेमुळे साक्री गावात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। संतप्त ग्रामस्थांनी संशयित आरोपींच्या घरांवर हल्ला करत तोडफोड केली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी गावात तसेच जळगाव जिल्हा रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मृतदेहांचे इन कॅमेरा शवविच्छेदन जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात येत आहे। ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित अल्पवयीन असले तरी गुन्ह्याचे गांभीर्य आणि क्रूर स्वरूप लक्षात घेता त्यांच्यावर सज्ञान आरोपीप्रमाणे खटला चालवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे। दरम्यान या हत्येमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। यामागे जुना वाद, वैयक्तिक कारण किंवा अन्य काही बाब आहे का, याचा पोलीस कसून तपास करीत आहेत। माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर। जळगावला जात असताना 10 वाजता साक्री भुसावळ रस्त्यावरती विहीर आहे। त्या विहिरीजवळ मला गर्दी आढळली। मी चौकशी केली असता सदर घटना इथे विहिरीजवळ माहिती पडली की आपल्या गावातल्या जनता हायस्कूलच्या 2 अल्पवयीन मुलगी सकाळी ट्युशनला जात असताना त्याला गावातील एक किसम रोहन नरेंद्र चौधरी याने गाडीवर बसून आणलं असं आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या CCTVमध्ये दिसत आहे। सदर इथे विहिरीजवळ पाहिलं असता इथे 2 मुलींचे दप्तर आढळलेले आहे। विहिरीत 2 मुली दप्तर आढळलेले आहे। सदर चौकशी केली असता ते मुली आमच्या दोन्ही गावातले आहे। त्या मुलानं त्या मुलीला विहिरीत ढकललं असं त्यांनी कबुली दिली। त्याला पोलीस स्टेशनला जमा केलंय। कुठे चाललं तुम्ही? ट्युशनला सकाळी। किती वाजेची घटना आहे? हे सकाळी तरी 7 वाजे। गावामध्ये कसं माहीत पडलं? गावामध्ये त्याला त्या CCTV कॅमेरे चेक केल्यानंतर, ग्रामपंचायतीला चेक केल्यानंतर गावात माहिती पडली। मग आता ते मुली जे आहे ते किती वर्षाचे होते? त्या 9वीला होत्या। काल त्यांनी आपला 26 जानेवारीचा कार्यक्रम केला। तिथं त्यांनी चांगला आयोजन केलं होतं। तिथं त्यांनी भाग घेतला होता। मग काय राग वगैरे काय आता त्यांचं चौकशीच कळेल। तो मुलगा पण शाळा शिकत होता? मुलगा नाही, शाळा शिकत नव्हता। नारायण भाऊ शिकत।